वाटतं मला. मी आज एवढी सक्षम आहे की मला जॉब लागलेला आहे, मी जॉब सुद्धा करते आणि मी ऍडमिशन सुद्धा आहे. माझ्याकडे कॉन्फिडन्स नव्हता, माझ्याकडे सर्व स्किल होत्या मॅम, पण मी कॉन्फिडन्स माझा 0.01 होता. माझा मायक्रोबायोलॉजीच्या डिपार्टमेंट मधल्या विशिष्ट शिक्षकांमुळे माझ्यातला कॉन्फिडन्स एवढा वाढलाय मॅडम. मी आता 100 ते 500 लोकांमध्ये आरामशीर काम करते. क्या बात आहे, मस्तच, खूपच म्हणजे डेव्हलप झालाय. येस, माझ्यात डेव्हलप झालेला आहे. त्याच्या मागे माझ्या गुरुजन वर्ग, माझ्या मॅडमचा खूप मोठा त्याच्यात सहभाग आहे. त्यांनी माझं एवढं म्हणजे माझं कॉन्फिडन्स वाढवलंय की प्रत्येक वेळेस नाही तू करू शकते, तुझ्यात ती स्किल आहे, तू करू शकते, तू करू शकते. तर आज मी ह्या लेवलला आहे मॅम. मी गव्हर्नमेंट हॉस्पिटलला पण जॉब केलाय जालन्याला 1 वर्ष. मी आता इथे संभाजीनगरमध्ये आहे, मी प्रॉपर संभाजीनगरमध्ये पण. आणि त्यांच्याकडून एवढंच कळलंय की आहे तर पुढे जाऊ शकतात तुम्ही. आता इथं कसं आहे, सगळ्यांना वाटतं की देवगिरी स्ट्रिक्ट आहे. देवगिरी ह्याच्यासाठी स्ट्रिक्ट आहे, तुम्ही आता स्ट्रिक्ट केलं तुमच्या भविष्यात कामाला येईल. बरोबर आहे. म्हणून देवगिरीचे डिसिप्लिन, येस, देवगिरीचं मायक्रो डिपार्टमेंट, झुलॉजी डिपार्टमेंट म्हणा, केमिस्ट्री डिपार्टमेंट म्हणा, आता स्ट्रिक्ट करता प्रॅक्टिकल. मॅडम जे प्रॅक्टिकल इथं करताना फ्युचर त्याच प्रॅक्टिकलचा पुरेपूर लाईफ मध्ये फायदा आहे. प्रॅक्टिकल असो, लेक्चर असो, आणि अकॅडमीत आहे ते तर आपलं स्किल डेव्हलपमेंट करता. परत वेगवेगळे कोर्स पण होता, वेगवेगळे कोर्सचे पण होता, स्पीच वगैरे. देवगिरी पूर्ण पद्धतीने बेस्ट आहे, खूप जास्त बेस्ट आहे. आणि मला तर वाटतं प्रत्येक पालकांनी देवगिरीमध्येच त्यांचा विद्यार्थी टाकायला पाहिजे. एक विजन आहे देवगिरी कॉलेज. येस. आणि 11th 12th जे नीटचे क्लास विद्यार्थ्यांचे गैरसोयी होतं म्हणून त्यांनी नीट JEE पण आपल्या क्लास इथे स्टार्ट केले. एमपीएससी UPSC पण क्लास घेतात. सगळे क्लासेस सगळेजण येऊन तिथे लेक्चर घ्यायचे. प्रत्येक म्हणजे कोणीच आतापर्यंत जे केलेलं नाही ते देवगिरीने केलेलं आहे. खूपच अभिमान वाटतो. मला सुद्धा अभिमान वाटतो. मला खूप प्राऊड, मला पण प्राऊड होतो की मी देवगिरीमध्ये शिकले आणि मी देवगिरीमध्ये शिकत आहे. छान. जेणेकरून जे पण मला विचारेल बाबा भविष्यात काय करू आणि कुठे ऍडमिशन घेऊ, मी तर सजेस्ट करणार देवगिरीमध्ये. खरंच आहे. या मुली ज्या आहेत त्या उत्स्फूर्तपणे बोलतायत. काय उत्स्फूर्तपणे बोलत आहेत. यांना कुणीही जबरदस्ती केलेली नाही, हे आतून आलेलं बोल आहे हे. आणि म्हणूनच ते आपल्याला खूप महत्वाचं आहे. देवगिरी महाविद्यालयाचं जे नाव आहे आज, ते ह्या मुलींनी, आणखी ह्या मुली जेव्हा बाहेर पडतील देवगिरी महाविद्यालयाचं नाव रोशन होईल. आज ते नाव घेत आहेत देवगिरी कॉलेजचं, पण पुढे चालून ह्या मुली देवगिरी कॉलेजची एक ओळख बनणार आहे, नक्कीच बनणार आहे. आपण 90 FM देवगिरी वाणी आपण पाहत आहात, YouTube चॅनल देवगिरी वाणी. धन्यवाद.